मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 10,000 ए टू झेड सर्व प्रकारचे शब्द या सिरीजमध्ये। ज्या ठिकाणी आज आपण पहिला पार्ट पाहणार आहे। या प्रकारचे सर्व व्हिडिओज तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला भेटतील। तर मित्रांनो, तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। तसंच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा मित्रांनो, मागे अनेक वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारची 10,000 इंग्लिश शब्दांची सिरीज जी आहे ते सुरू तर केली होती, पण ते पूर्ण करू शकलो नाही। परंतु या ठिकाणी असं नाही होणार। आपल्याला एक फॉर्मॅट सापडत नव्हते की कशा प्रकारे आपण शब्द पाठांतर केलं पाहिजे, कशा प्रकारे लक्षात ठेवले पाहिजे। आता आपण ते शोधून काढले। आपण कशा प्रकारे पाहणार आहे बघा, शब्द त्याचा उच्चार कसा करायचा, त्याचे किती अर्थ निघतात आणि त्या प्रत्येक अर्थाला घेऊन मराठीमध्ये वाक्य कशा प्रकारे बोलायचं, कशा प्रकारे ते वाक्य ट्रान्सलेट करायचं आणि सोबतच तुम्हाला वाक्यरचनासुद्धा पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नक्की तुमच्या शब्दसाठ्यामध्ये आणि वाक्यरचनामध्ये बदल होणार आहे, म्हणजे वाक्यरचना तुम्हाला समजणार आहेत आणि शब्दसाठा नक्की तुमचा वाढणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आहे अ। याचा उच्चार जो आहे तो आपण अ किंवा ए असं म्हणतो, ठीक आहे। ॲपल जसं की। तर बघा, याचा पहिला अर्थ जो आहे तो आहे एक। इनडेफिनिट आर्टिकल म्हणून याचा वापर केला जातो, म्हणजे मोजता येणाऱ्या ज्या वस्तू आहेत, जे नावे आहेत ज्यांना आपण मोजू शकतो, तर त्यांच्यासमोर आपण अचा वापर करतो, ठीक आहे। म्हणजे काउंटेबल नाउन समोर एचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवा। जसं की वाक्य बघा, एक मुलगा शाळेत गेला। सिंपल पास्टमधली वाक्यरचना आहे, एक मुलगा शाळेत गेला। या ठिकाणी मुलगा जो आहे ही मोजता येणार आहे, ठीक आहे। मोजता येणारं नाउन आहे, म्हणून आपण या ठिकाणी त्याच्यासमोर अचा वापर करणार, एक म्हणून। अ बॉय, त्याच्यानंतर वेंट टू स्कूल। वेंट म्हणजे काय, गोचं दुसरं रूप आहे, ठीक आहे। सिंपल पास्टमधल्या रचनेसाठी आपण काय करतो, क्रियापदाचं दुसरं रूप लिहितो, हे लक्षात ठेवा। समजलं हे? एक मुलगा शाळेत गेला, अ बॉय वेंट टू स्कूल। दुसरा अर्थ जो आहे तो आहे कोणताही एक, ठीक आहे। कोणताही एक, जसं की वाक्य, कुत्रा हा प्राणी आहे। कुत्रा हा प्राणी आहे। अ डॉग इज ॲन ॲनिमल। अ डॉग इज ॲन ॲनिमल। तर या ठिकाणी कोणताही एक, ठीक आहे, याच्यासाठी आपण काय केलं आहे, अचा वापर केला आहे, ठीक आहे, एक असं सांगण्यासाठी। त्याच्यानंतर तिसरा जो अर्थ आहे तो आहे दर किंवा प्रत्येक। दर किंवा प्रत्येक, जसं वाक्य बघा, तो दिवसाला 2दा व्यायाम करतो। आता दर किंवा प्रत्येक हा शब्द या ठिकाणी लपलेला आहे बघा। तो दर दिवसाला 2दा व्यायाम करतो किंवा तो प्रत्येक दिवसाला 2दा व्यायाम करतो, आणि या लपलेल्या शब्दासाठी जे आहे ते आपण अचा वापर करतो, हे लक्षात ठेवा। तो दिवसाला 2दा व्यायाम करतो। बघा, सिंपल प्रेझेंटमधली वाक्यरचना आहे। सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट रिमाइनिंग सेंटेन्स अशा प्रकारे लिहितो। बघा, या ठिकाणी काय केलं आहे, ही एक्सरसाइजेस ट्विस अ डे। बघा, या ठिकाणी काय केलं आहे, अचा वापर केला आहे। अ डे म्हणजे प्रत्येक दिवस किंवा दर दिवस, प्रत्येक दिवसाला किंवा दर दिवसाला अशा प्रकारे, ठीक आहे। या ठिकाणी बघा, यसचा वापर केला आहे। तर तुम्ही लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आपण ट्रान्सलेट करतो त्यावेळेस सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहितो आणि त्याच्यानंतर एक कंस काढतो, ज्या ठिकाणी आपल्याला यस किंवा यसचा वापर करायचा असतो। आता या कंसाचा वापर आपण कधी करतो, जर सब्जेक्ट आपला एकवचन असेल तर। आता याच्यातल्या आता या दोघांपैकी आपण यसचा वापर कधी करतो, की ज्यावेळेस क्रियापदाच्या शेवटी यस, डबल यस, यस, एच, सी, एच, एक्स, झेड आणि ओ ही अक्षरे येतील, तर तुम्ही कोणाचा वापर करणार, यसचा वापर करणार। या ठिकाणी तसं नाही बघा, या ठिकाणी काय झाले, एक्सरसाइज ई आले शेवटी, म्हणून आपण फक्त यसचा वापर केला, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे। हे समजलं। 3 अर्थ आपण पाहिले, एक, कोणताही एक आणि दर किंवा प्रत्येक। याच्यासाठी आपण कशाचा वापर करतो, अचा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे ऑल्सो। याचा पहिला अर्थ आहे सुद्धा। जसं मला चहा सुद्धा हवा आहे, मला चहा सुद्धा हवा आहे। तर बघा, वॉन्ट, एखादी गोष्ट हवी असणे याच्यासाठी आपण वॉन्टचा वापर करतो, ठीक आहे। तर बघा काय येणार,
आय ऑल्सो वॉन्ट टी, मला चहासुद्धा हवा आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, ग्रामर शिकताना आपण हे शिकणारच आहे. बघा तसंच मित्रांनो दुसरा अर्थ जो आहे तो आहे शिवाय किंवा याशिवाय. वाक्यात बघा, तो चांगला विद्यार्थी आहे, शिवाय तो खेळातही चांगला आहे. बघा हे जे वाक्यरचना आहे टू बी प्रेझेंट मधली आहे. ठीक आहे, टू बी प्रेझेंट मधले म्हणजे असे वाक्य की ज्यांच्या शेवटी आहे, आहेत, आहोत अशा प्रकारचा उच्चार येतो आणि याच्यामध्ये क्रियापद नसते, ते वाक्य टू बी प्रेझेंट मध्ये येतात. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण काय करतो सब्जेक्ट लिहितो त्याच्यानंतर एम इज आणि आर याच्यापैकी एक लिहितो, एम इज आर, आणि त्याच्यानंतर काय करतो त्याच्यानंतर क्रियापद नसते या वाक्यात, तर काय करतो आपण ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहितो. ठीक आहे, तर ह्याच प्रकारची वाक्यरचना आहे. वाक्य ट्रान्सलेट करताना बघा या ठिकाणी काय केलंय, ही इज अ गुड स्टुडंट, ही इज अ गुड स्टुडंट, ऑल्सो ही इज गुड ॲट स्पोर्ट. या ठिकाणी काय शिवायसाठी कशाचा वापर केला आहे, ऑल्सो. ठीक आहे, आणि अ गुड स्टुडंट बघा एक चांगला विद्यार्थी, एक आहे ना या ठिकाणी, तो चांगला विद्यार्थी आहे, मोजता येणारी गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी अचा वापर केला, जे आपण मागं पाहिलं होतं ते. ठीक आहे, दोन्ही अर्थ तुम्हाला समजले सुद्धा, आणि शिवाय किंवा याशिवाय दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो, पुढचा शब्द आहे बॅक. तर बघा हे क्रियापद म्हणून सुद्धा वापरलं जातं. ज्यावेळेस क्रियापद म्हणून वापरलं जातं त्यावेळेस त्याचं पहिलं, दुसरं आणि तिसरं 3 रूपं लक्षात असली पाहिजेत. ठीक आहे, बॅक, बॅक्ड, बॅक, ईडी लावून फक्त दुसरं आणि तिसरं रूप आपण तयार करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. बघा पहिला जो अर्थ आहे तो आहे मागे. ठीक आहे, जसं एक पाऊल मागे जा, एक पाऊल मागे जा, टेक वन स्टेप बॅक, अशा प्रकारे एक पाऊल मागे जा, आज्ञार्थी वाक्य आहे हे. त्याच्यानंतर बघा दुसरा जो आहे तो आहे परत किंवा पुन्हा. बॅकचा दुसरा वापर काय, परत किंवा पुन्हा. जसं की वाक्य बघा, तो शाळेतून परत आला, तो शाळेतून परत आला. कसलं वाक्य आहे रे, सिंपल पास्ट मधलं वाक्य आहे. काय येणार, ही केम, तो आला, बॅक परत किंवा पुन्हा, फ्रॉम स्कूल. ठीक आहे, एखाद्या ठिकाणापासून, इथं शाळेतून आहे, ठिकाण आहे त्याच्यापासून, शाळेतून असं बोलतो, फ्रॉमचा वापर केलाय प्रेपोजिशन म्हणून. ठीक आहे, ही केम बॅक फ्रॉम स्कूल, बॅक म्हणजे काय, परत, हे लक्षात ठेवा. बघा तिसरा जो अर्थ आहे तो आहे पाठ, शरीराचा भाग. ठीक आहे, पाठ काय आहे, शरीराचा भाग, त्याच्यासाठी बॅक हा शब्द वापरतो. जसे की वाक्य बघा, माझ्या पाठीला दुखत आहे, कसं येणार, माय बॅक इज हर्टिंग, अशा प्रकारे कंटिन्युअस प्रेझेंट मधली वाक्यरचना आहे. ठीक आहे, पुढे बघा पुढचा शब्द आहे पाठिंबा देणे. क्रियापद म्हणून वापरला जातो. या ठिकाणी आपण पाहिलं ज्यावेळेस क्रियापद म्हणून वापरायचं असतात त्यावेळेस आपल्याला हे 3 रूपं लक्षात ठेवावी लागतात. जसं मी नेहमी तुला पाठिंबा देईल, आय विल ऑलवेज बॅक यू अप. ठीक आहे, बॅकअप, पाठिंबा देणे, लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंटमधली सिंपल फ्युचरमधली वाक्यरचना आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे बिलियन. पहिला अर्थ जो आहे तो आहे अब्ज आणि दुसरा आहे अब्जावधी, म्हणजेच काय, खूप मोठी रक्कम. वाक्य बघा, भारताची लोकसंख्या 1 अब्जापेक्षा जास्त आहे, भारताची लोकसंख्या 1 अब्जापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, जसं इंडियाज पॉप्युलेशन इज मोर दॅन 1 बिलियन. ठीक आहे, 1 अब्ज म्हणजे बिलियन, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, त्या कंपनीचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले, कसं, दॅट कंपनी, ती कंपनी म्हणजे काय, दॅट कंपनी लॉस्ट बिलियन्स ऑफ रुपीज, अशा प्रकारे. ठीक आहे, बिलियन म्हणजे काय, अब्जावधी, दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे एबल. अर्थ काय आहे, सक्षम किंवा शकणे. ठीक आहे, सक्षम हा अर्थ लक्षात ठेवा. आणि दुसरा अर्थ जो आहे तो आहे कुशल किंवा हुशार. ठीक आहे, तर बघा, मी हे काम करण्यास सक्षम आहे, कसं येणार वाक्य, आय एम ॲबल टू. ॲबल टू सक्षम असणे, एक टॉपिक म्हणून आपण स्पोकन इंग्लिशमध्ये याला शिकत असतो. आय एम ॲबल टू डू दिस वर्क, मी हे काम करण्यासाठी सक्षम आहे. ठीक आहे, सक्षम म्हणजे काय, ॲबल, हे लक्षात ठेवा. दुसरं जे वाक्य आहे ते आहे, तो एक कुशल डॉक्टर आहे, तो एक हुशार डॉक्टर आहे, असं पण आपण म्हणू शकतो. ही इज ॲन ॲबल डॉक्टर. ठीक आहे,
ॲन एबल डॉक्टर. ॲबल म्हणजे काय? कुशल किंवा हुशार. हे पण हे दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. सक्षम, कुशल, हुशार. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ऑल्दो. काय आहे? ऑल्दो. पहिला जो अर्थ आहे तो जरी किंवा तरी, तसंच दुसरा अर्थ आहे असे असले तरी. वाक्य बघा, जरी पाऊस पडत होता तरी तो बाहेर गेला. ऑल्दो इट वॉज रेनिंग ही वेंट आउटसाइड. या ठिकाणी बघा इटचा वापर डमी सब्जेक्ट म्हणून केलेला आहे. हे आपण शिकूया ज्यावेळेस आपण इटचे अनेक वाक्यात वापर कशा प्रकारे करायचे हे पाहणार आहे त्यावेळेस. आता या ठिकाणी बघा जरी किंवा तरी काय येणार? जरी आणि तरी याच्यासाठी कुठला शब्द वापरला आहे? ऑल्दो. जरी पाऊस पडत होता तो बाहेर गेला. सिंपल पास्टमधली रचना आहे. हे कंटिन्युअस पास्टमधली रचना आहे. ऑल्दोचा वापर जरी तरी याच्यासाठी केलेला आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती गरीब आहे. असे असले तरी ती खुश आहे. आता असे असले तरी याच्यासाठी काय करणार आपण? ऑल्दोचा वापर करणार. आणि ह्या दोन वाक्यरचना टू बी प्रेझेंटमधल्या आहेत. शी इज पोर, ती गरीब आहे. ऑल्दो असे असले तरी शी इज हॅपी, ती आनंदी आहे किंवा ती खुश आहे. दोन्ही अर्थ लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा जो शब्द आहे बॅड. याचा पहिला अर्थ होतो वाईट, दुसरा होतो खराब, एखादी वस्तू वगैरे, तिसरा अस्वस्थ किंवा आजारी, आणि चौथा चुकीचे किंवा अयोग्य. ठीक आहे, एक एक अर्थ पाहूया वाक्यात कसा वापरायचा. बघा हे काम वाईट आहे. दिस वर्क इज बॅड. टू बी प्रेझेंटमधली वाक्यरचना आहे, शेवटी आहे आलंय म्हणून. ठीक आहे, वाईट, दिस वर्क इज बॅड, वाईट. ठीक आहे, पहिला अर्थ. पुढे बघा दुसरं काय? खराब, एखादी वस्तू, जसं हे फळ खराब झाले आहे. दिस फ्रूट, हे फळ, हॅज गॉन बॅड, खराब झाले आहे. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. पुढे आहे बघा अस्वस्थ किंवा आजारी. वाक्य मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे. कसलं वाक्य आहे? कंटिन्युअस प्रेझेंटमधलं वाक्य आहे. आय एम फीलिंग बॅड टुडे. बॅड म्हणजे काय? अस्वस्थ. पुढचं वाक्य आहे खोटे बोलणे चुकीची सवय आहे. लेइंग इज अ बॅड हॅबिट. तर या ठिकाणी पण बॅड म्हणजे काय? चुकीची, हे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे बर्ड. बर्ड म्हणजे पहिला अर्थ होतो पक्षी आणि दुसरा विचित्र माणूस. वाक्य बघा तो पक्षी झाडावर बसला आहे. कसं येणार? दॅट बर्ड, तो पक्षी, इज सिटिंग ऑन द ट्री. ठीक आहे, कंटिन्युअस प्रेझेंटमधली वाक्यरचना आहे. बर्ड म्हणजे काय? पक्षी. दुसरं जो आहे ते आहे तो एक विचित्र माणूस आहे. तो एक विचित्र माणूस आहे. कसं येणार? ही इज अ स्ट्रेंज बर्ड. ठीक आहे, विचित्र माणूस, याच्यासाठी पण बर्ड हा शब्द वापरला जातो. स्ट्रेंज बर्ड, हे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा जो शब्द आहे तो आहे अबाउट. अबाउट म्हणजे पहिला अर्थ बद्दल किंवा विषयी, दुसरा सुमारे किंवा अंदाजे, आणि तिसरा आसपास किंवा जवळपास. वाक्य बघा तो माझ्याबद्दल बोलत. वाक्य आहे कसं? वाक्य आहे कंटिन्युअस पास्टमधलं वाक्य आहे. ही वॉज टॉकिंग, ही वॉज टॉकिंग अबाउट मी, माझ्याबद्दल. अबाउटचा वापर काय केला, कशासाठी केला आहे? माझ्याबद्दल किंवा माझ्याविषयी बोलत आहे, विषय किंवा बद्दल म्हणून. पुढे बघा पुढचा जो अर्थ आहे तो आहे सुमारे किंवा अंदाजे. जसं की ती सुमारे 5 वाजता येईल. ठीक आहे, सिंपल फ्युचरमधली वाक्यरचना आहे. कसं ट्रान्सलेट करणार? शी विल कम, ती येईल. ॲट अबाउट 5 o'clock. अबाउट म्हणजे काय? आसपास किंवा अंदाजे, 5 वाजेच्या आसपास किंवा सुमारे म्हणून या ठिकाणी वापरलेला आहे, पण लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा जो अर्थ आहे तो आहे आसपास किंवा जवळपास. जसं की वाक्य घराच्या आसपास खूप झाडे आहेत. देअर आर मेनी ट्रीज अबाउट द हाऊस. या ठिकाणी देअरचा वापर जो आहे तो डमी सब्जेक्ट म्हणून केला आहे. आपण पुढे डिटेल्समध्ये पाहूया. इथे बघा अबाउटला लक्षात ठेवा, आसपास किंवा जवळपास. ठीक आहे, पुढे बघा पुढचा शब्द आहे ऑलवेज. काय? ऑलवेज. ऑलवेजचा पहिला अर्थ जो निघतो तो आहे नेहमी किंवा सदा, आणि दुसरा आहे कायमस्वरूपी. ठीक आहे, तर वाक्य बघा तो नेहमी वेळेवर येतो. ही ऑलवेज कम्स ऑन टाईम. ठीक आहे, ऑलवेज म्हणजे काय? नेहमी, किंवा तो सदा वेळेवर येतो असं पण तुम्ही म्हणू शकता. वाक्यरचना कशी आहे मित्रांनो? सिंपल प्रेझेंटमधली आहे, जी की सर्वात
सर्व टेन्समध्ये सर्वात अवघड वाटते आपल्याला शिकायला. का अवघड वाटते? या ठिकाणी सब्जेक्ट नंतर डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं असतं. त्याच्यानंतर इथं यस किंवा ईएस लावायचं, प्रत्यय लावायचा असतो कोणाला? क्रियापदाला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण याच्यापासून प्रश्न बनवतो त्या ठिकाणी आपल्याला डू किंवा डजचा वापर करावा लागतो, म्हणून हे अवघड वाटतं. सिम्पल प्रेझेंटमधली वाक्यरचना. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा जो अर्थ आहे तो आहे कायमस्वरूपी. मी तुझ्यासाठी कायमस्वरूपी इथे आहे. वाक्य आय विल ऑलवेज बी हेअर फॉर यू. ठीक आहे, टू बी फ्युचरमधली वाक्यरचना आहे. सब्जेक्ट येतं, त्याच्यानंतर विल बी काय येतं? विल बी किंवा शाल बी, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं. विल बी किंवा शाल बी, आणि त्याच्यानंतर काय येतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं. कोणत्याही प्रकारचं क्रियापद नसते याच्यामध्ये. ठीक आहे, असं वाक्यरचना पण लक्षात ठेवत चला. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि तुम्हाला जर PDF खरेदी करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती जो तुम्ही आत्ता पाहिला त्या ठिकाणाहून करू शकता. ठीक आहे.